चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे. आपण मागे एक कम्प्युटरसाठी व्हिडिओ केलेला होता. त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द टॉपिक आपण कव्हर केले होते. त्याच्यातले काही पी-वाय-क्यू मला इम्पॉर्टंट वाटले, राहिलेला म्हणून हा पार्ट सेकंड मी क्रिएट करत आहे. कम्प्युटरचे उरलेले पी-वाय-क्यूज. दुसरं म्हणजे कम्प्युटर सब्जेक्ट वास्ट आहे, आपण त्याला जास्त काही करता येत नाही, म्हणून आपल्याला फक्त पी-वाय-क्यू ओरिएंटेड जायला पाहिजे. तर आपण काय करू, ह्या उरलेला एक टॉपिक आहे, आपण काय करू, लवकर हे पी-वाय-क्यू खतम करून घेऊ. म्हणजे ह्या टॉपिकचे काही 67 पी-वाय-क्यू आहे आणि त्याच्यानंतर मी 2 पी-डी-एफ पण बनवलेला आहे. त्या 2 पी-डी-एफ बघून घे. त्या 2 पी-डी-एफ खूप इम्पॉर्टंट, म्हणजे ते 3-3, 4-4 पेजेसचे पी-डी-एफ आहे, पण ते खूप इम्पॉर्टंट डेटा त्याच्यामध्ये दिलेला आहे. ते 2 पी-डी-एफ बघितलं बस आपलं झालं. तेवढंच तुम्हाला करायचं, जास्त करायची गरज नाही. लास्टचा दिवस आहे ग्रुप सी मेन्ससाठी आणि येणाऱ्या ग्रुप बी मेन्ससाठी पण हा इम्पॉर्टंट सेक्शन असणार आहे. ठीक आहे, चला सुरू करू आपण. बघा, द मिनिमम हेडर साईज ऑफ TCP पॅकेट इज अ बाईट ऑफ. TCP पॅकेट किती बाईटचा असतो म्हणते, तर हे आपल्याला पाठ करायचा आहे. 20 बाईटचा असतो. किती बाईटचा असतो? 20 बाईटचा. पहिला ऑप्शन. TCP पॅकेट किती बाईटचा असतो? तो 20 बाईटचा असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघू. सर्च इज इक्वल टू मिनिमॅक्स सर्च बट एलिमिनेट द ब्रांचेस दॅट कॅन नॉट बी इन्फ्लुएन्स द फायनल डिसिजन. मिनिमॅक्स सर्च बट एलिमिनेट द ब्रांचेस दॅट कॅन नॉट इन्फ्लुएन्स द फायनल डिसिजन. असा कोणता सर्च असतो म्हणते, त्याला आपण अल्फा बीटा प्युनिंग म्हणतो, सॉरी पर्निंग म्हणतो. अल्फा बीटा पर्निंग. याच्यामध्ये काय होते, मिनिमॅक्स सर्च आहे हे, जे नाही काय एलिमिनेट करतो, जे फायनल डिसिजनला इन्फ्लुएन्स करत नाही अशा गोष्टींना. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, फक्त मिनिमॅक्स सर्च आपण कोणाला म्हणतो, तो अल्फा बीटा पर्निंगला म्हणतो. एवढंच लक्षात ठेवा. क्वेश्चनला तो सेम रिपीट होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ असिमेट्रिक इन्क्रिप्शन अल्गोरिदम. खालीलपैकी कोणता असा असिमेट्रिक इन्क्रिप्शन अल्गोरिदम आहे, तर तो आहे RSA. तर असिमेट्रिक इन्क्रिप्शन अल्गोरिदम काय असते, तो असतो RSA. लक्षात ठेवायचा आहे. तुम्हाला वाटत असेल का मी सरळ आन्सर सांगत आहे, तर तुम्हाला फक्त सरळ आन्सरच लक्षात ठेवायचे. मी तुम्हाला सांगतो हे तुमच्या फायद्याचं आहे. ठीक आहे ना, समोर जाऊ. त्याच्यानंतर विचारलंय मशीन लर्निंग मॉडेल विच ओव्हरफिट हॅव बायस अँड अंडरफिट हॅव व्हेरियन्स. म्हणते मशीन लर्निंग मॉडेलमध्ये कोणती ओव्हरफिट काय असते आणि अंडरफिट काय असते. तर ओव्हरफिट हा लो असतो. डायरेक्ट लक्षात ठेवा, ओव्हरफिट हा लो असतो आणि अंडरफिट हा हाय असतो. तुम्ही अपोजिट लक्षात ठेवा. कसं आहे, ओव्हरफिट म्हणजे वर्थ, म्हणजे जास्त असणार आहे, पण इथे जास्त नाही कमी आहे. ओव्हरफिट लो बायस आणि अंडरफिट हॅव हाय व्हेरियन्स. लक्षात ठेवा. म्हणजे ओव्हरफिट हा लो बायस असतो आणि अंडरफिट हा हाय व्हेरियन्स असतो. सरळ लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे 143 पोर्ट नंबर रिफ्लेक्ट टू विच ऑफ द प्रोटोकॉल. बघा, प्रत्येक प्रोटोकॉलना काही ना काही पोर्ट नंबर असतो. तर आपल्याला म्हणजे खूप सारे पोर्ट नंबर आहे, तर कोणकोणते लक्षात ठेवायचे, जे पीवायक्यू मध्ये विचारले फक्त तेच लक्षात ठेवा. 3 ते 4 पीवायक्यू आलेले याच्यावर, तर आपण तेच म्हणजे समोर येऊन बघणारच आहे. याचं लक्षात ठेवा 143. तुमच्या सगळ्याला माहिती आहे 143 म्हणजे काय होते. त्या शब्दाचा सुरुवात ना आय वरून होते, तर इथं पण आय वरूनच होत आहे. आय मॅप. बघा, आपल्याला काय करायचं, आय मॅप. आपल्याला फक्त गोष्टी लक्षात ठेवायच्या, ते कसंही लक्षात ठेवा तुम्ही. आपल्याला माहिती आहे 143चा अर्थ काय होतं, तुम्हालाही माहिती आहे. तर त्याच्या सुरुवातीला आय येतो, तर याच्या पण सुरुवातीला आय येणार आहे. तुम्हाला पण माहिती आहे, मलाही माहिती आहे. जाऊ द्या, मी बोलत नाही. आय मॅप. ठीक आहे, समोर जाऊ. त्याच्यानंतर आहे IPsec डिफाईन टू प्रोटोकॉल. IPsec डिफाईन्स टू प्रोटोकॉल. ते 2 प्रोटोकॉल. IPsec 2 प्रोटोकॉलला डिफाईन करतो म्हणते. ते 2 प्रोटोकॉल कोणते आहे? इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. दोन्ही प्रोटोकॉल लक्षात ठेवा. AH आणि ESP. AH आणि ESP. AH आणि ESP. AH आणि ESP. लक्षात ठेवा. सोपं आहे, म्हणजे लक्षात राहते. लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. IP डिफाईन टू प्रोटोकॉल. IPsec डिफाईन टू प्रोटोकॉल. कोणता? AH आणि ESEP. त्याच्यानंतर समोर जाऊ. त्याच्यानंतर डिजिटल सिग्नल सर्व्हिस हॅज बीन लॉन्चेड ऑन आधार प्लॅटफॉर्म. व्हॉट इज कॉल्ड. बघा, हे करंट अफेअरचा क्वेश्चन होता, पण लक्षात ठेवा आधार प्लॅटफॉर्म मध्ये जो डिजिटल सिग्नेचर येतो म्हणते, तो म्हणजे त्याचं नाव काय होतं, तर तेव्हा ना त्याला ई साइन डेक्स म्हणू. ई साइन डेक्स. बस एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर समोर जाऊ. बघा, अकॉर्डिंग टू IT ॲक्ट 2000 पेनल्टी फॉर ब्रांच अँड कॉन्फिडेन्शियलिटी अँड प्रायव्हसी इज. म्हणते कॉन्फिडेन्शियलिटी आणि प्रायव्हसीसाठी काय सजा आहे IT ॲक्ट 2000 मध्ये. बघा, IT ॲक्टवर मी बघितले कमीत कमी 30 ते 40 क्वेश्चन आलेले असतात, तर तेवढा पूर्ण ऍक्ट करायची गरज नाही. मी जेवढं सांगतो फक्त तेवढंच करा. त्याच्यामध्ये जास्त करून क्वेश्चन ना, म्हणजे काय सजा होते, प्रिझनमेंट काय होते, त्याच्यावर क्वेश्चन विचारते. तर जनरली नाही का, सगळ्या जागेवर जे लाईफ म्हणजे सजा आहे ते फक्त 2च आहे. कशी आहे? 3 इयर आणि 2 लाख रुपये. 3 वर्षासाठी लाईफ इम्प्रिझनमेंट किंवा 2 लाख रुपये फाईन, एवढं अशी असते. पण त्याला फक्त एक अपवाद आहे,
जर ते कॉन्फिडेन्शियलिटी आणि प्रायव्हसीच्या रिलेटेड असेल तर तिथं नाही का, कॉन्फिडेन्शियलिटी आणि प्रायव्हसीच्या रिलेटेड असेल तर तिथं 2 इयर आणि 1 लाख रुपये. बाकी जागेवर किती, 3 इयर आणि 2 लाख रुपये आहे पूर्ण जागेवर. म्हणजे याच्या हा कॉन्फिडेन्शियलिटी आणि प्रायव्हसी सोडून कुठेही क्वेश्चन आला आणि तिथं IT ऍक्टचा रेफरन्स असेल आणि विचारलं असेल का बा त्याच्यामध्ये किती सजा होते, तर 3 वर्ष आणि 2 लाख रुपये सजा होते. किंवा 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 ह्या 3 इयर किंवा 2 लाख रुपये. पण कॉन्फिडेन्शियलिटी आणि प्रायव्हसीच्या रिलेटेड असेल, कॉन्फिडेन्शियलिटी आणि प्रायव्हसी रिलेटेड, तिथं नाही काय 2 वर्ष आणि 1 लाख रुपये किंवा 2 वर्ष किंवा 1 लाख रुपये आपल्याला दंड भरावा लागतो. सरळ सरळ लक्षात ठेवा. समोर येणारच आहे, मी सांगतोच तुम्हाला. समोर जाऊ. त्याच्यानंतर विचारलाय द कोरिलेशन कोएफिशियंट फॉर टू रियल व्हॅल्यूड ॲट्रिब्यूट इज पॉझिटिव्ह. व्हॉट कॅन बी इन्फरेड फ्रॉम. द कोरिलेटिव्ह कोएफिशियंट फ्रॉम टू रियल ॲट्रिब्यूट इज पॉझिटिव्ह. जर पॉझिटिव्ह असेल म्हणते दोन कोरिलेटिव्ह कोएफिशियंट, तर त्याचा काय फरक होतो. तर याचा असा फरक होतो, जर एक वाढत असेल तर दुसरा पण वाढतो. जर पहिला ॲट्रिब्यूट वाढत असेल तर दुसरा पण ॲट्रिब्यूट वाढतो. आपल्याला माहिती आहे प्लस, आपण मॅथमध्ये बघतो प्लस इंटू प्लस काय होते, प्लस. असं लक्षात ठेवायचं. म्हणजे 2 जर प्लस येत आहे तर तिसरा पण वाढणारच आहे, असं लक्षात ठेवा. ट्रिक आहे फक्त ती. त्याच्यानंतर आहे मल्टिपल रिग्रेशन हॅज. मल्टिपल रिग्रेशनमध्ये काय असतो म्हणते, तर मल्टिपल रिग्रेशनमध्ये मोर दॅन 1 इंडिपेंडंट व्हेरिएबल असेल. बघा मोर दॅन 1 तर असणारच आहे, कारण की इथं मल्टिपल वर्ड यूज केला आहे, तर 1 तर येणार नाही. मोर दॅन 1 असेल, पण ते इंडिपेंडंट का डिपेंडंट, तर मल्टिपल रिग्रेशन आहे म्हणजे ते एकामेकावर काही डिपेंड असणार नाही, म्हणजे ते इंडिपेंडंट वर्क करणार. तर म्हणून मल्टिपल रिग्रेशन म्हणजे मध्ये मोर दॅन 1 इंडिपेंडंट व्हेरिएबल असतो. इंडिपेंडंट आहे, डिपेंडंट नाही आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 11वा क्वेश्चन स्किप करा, आपल्या कामाचा नाही, हे लक्षात ठेवा. ब्लॉकचेनवर 2 ते 3 क्वेश्चन विचारले. ब्लॉकचेनमध्ये इथं विचारलाय इन ब्लॉकचेन ॲज पर बिटकॉइन स्टँडर्ड व्हॉट आर द मॅक्सिमम नंबर ऑफ बिटकॉइन दॅट कॅन मायनेट ऑर क्रिएट इन द प्रोसेस. किती बिटकॉइन क्रिएट आणि मायनेट होतात म्हणते एका प्रोसेसमध्ये, तर ते 21 मिलियन. लक्षात ठेवा 21 मिलियन आहे. 21 मिलियन बिटकॉइन प्रत्येक ब्लॉकचेनमध्ये डेव्हलप किंवा मायनेट किंवा क्रिएट होतात. 21 मिलियन, 21 लक्षात राहतो तुमच्या. त्याच्यानंतर आहे बघा, इथं विचारलं ना, अकॉर्डिंग टू IT ॲक्ट 2000 हू एव्हर कमिटेड हॅकिंग लायलेबल फॉर. म्हणजे कोणी जर हॅकिंग केली असेल तर त्याच्यासाठी कोणती सजा आहे. आपण म्हटलं होतं कॉन्फिडेन्शियलिटी आणि प्रायव्हसीसाठी तर 2 इयर आणि 1 लाख रुपयाचं किंवा 2 इयर किंवा 1 लाख रुपयाचं सजा आहे. 2 इयरची सजा किंवा 1 लाख रुपये दंड भरावा लागतो. पण बाकी जागा इथं कॉन्फिडेन्शियलिटी आणि प्रायव्हसी आला आणि हॅकिंग आहे, तर इथं काय असणार आहे, 3 इयर आणि किंवा 2 लाख रुपयाचा दंड. 3 इयरची सजा मॅक्सिमम किंवा 2 लाख रुपयाचा दंड होऊ शकतो. आणि मी सांगून राहिलो फक्त हेच विचारतात. IT ॲक्टवर 5 क्वेश्चन विचारले, त्याच्यापैकी 4चा आन्सर हेच आहे, 3 इयर आणि 2 लाख रुपये दंड किंवा. माझ्या तोंडातून ते आणि निघाला, आणि नाही किंवा आहे ते, म्हणजे 3 लाख रुपये इम्प्रिझनमेंट किंवा 2 लाख रुपये दंड आहे. समोर जाऊ. त्याच्यानंतर हे बघा, अजून आला पोर्ट नंबरवर क्वेश्चन. इथं त्यांना पोर्ट नंबर विचारलाय. DHCP युजेस UDP पोर्ट नंबर फॉर स्टँडिंग द डेटा सर्व्हर. म्हणजे DHCPचं पोर्ट नंबर काय आहे, तर याचा आन्सर आहे 67. एक वेळा कन्फर्म करून घेऊ आपण, मला थोडं कन्फ्युजन होतं. 14चा आन्सर 2 आहे, बरोबर. म्हणजे DHCP याचा कोड नंबर काय आहे, 67. तुम्ही कसं लक्षात ठेवा, DHCP मध्ये 4 वर्ड आहे बघा, आणि याच्यामध्ये 3 वर्ड आहे UDP मध्ये. 4 आणि 3 7. बघा इथं पण 7 आहे लास्टला, असा 67. बघा आपल्याला कसंही लक्षात ठेवायचं आहे. DP कसंही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर समोर जो विजन एरिया ऑफ डिजिटल इंडिया प्रोग्राम. डिजिटल इंडिया प्रोग्रामचं काय म्हणजे इनिशिएटिव्ह आहे. जनरली जर कोणताही असं प्रोग्राम दिलेला आणि त्याचा इनिशिएटिव्ह विचारला असेल, इथंच नाही GS मध्ये पण, तर काय करायचं ते म्हणजे वाचायचं आणि आपल्याला स्वतःला जे वाटते ते करायचं. मी तुम्हाला वाचून दाखवतो, तुम्हाला स्वतःच आन्सर भेटेल. हे काही पाठांतराची गोष्ट नाही, हे सेन्स आहे. डिजिटल इंडिया प्रोग्राममध्ये काय काय असेल, डिजिटल एम्पॉवरमेंट ऑफ सिटीजन असणार आहे. डिजिटल एम्पॉवरमेंट ऑफ सिटीजन, गव्हर्नन्स अँड सर्व्हिस ऑन डिमांड सर्व्हिस भेटली पाहिजे म्हणते, बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रोव्हाइड फ्री लॅपटॉप. बघा काही फ्री प्रोव्हाइड करणार आहे का, किंवा आपण असं ऐकलं आहे का डिजिटलचं प्लॅटफॉर्ममध्ये का बाबा डिजिटल इंडिया सेक्टरमध्ये फ्री लॅपटॉप वाटणार, म्हणून असं काही नाही आहे, म्हणून याला कट करा सीला. त्याच्यानंतर आहे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोर युटिलिटी अँड एबिलिटी. डी पण बरोबर आहे, म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे, ABD. बघा एकच ऑप्शन होतं तसं, 4 नंबरचं ABD.
आणि जर असं क्वेश्चन दुसऱ्या याच्यावरही आलं तर क्वेश्चन वाचायचं, त्याच्यातून जे आपल्याला वाटते मॅक्सिमम अशा क्वेश्चनमध्ये एकच गोष्ट एलिमिनेट होते, जास्त एलिमिनेट होत नाही जनरली सांगा, किंवा याचा आन्सर वरीलपैकी सर्वही असते. तर इथं वरीलपैकी सर्वही ऑप्शनमध्ये नव्हतं म्हणून क्वेश्चन हा सोपा झाला, म्हणजे इझी झाला. ठीक आहे, समोर जाऊ. त्याच्यानंतर त्यानं विचारलं आहे, द टर्मिनॉलॉजी फॉर सिलेक्टिंग डेटा ॲज अशोर दॅट ईच क्लास इज प्रॉपरली रिप्रेझेंट इन टू बोथ ट्रेनिंग अँड टेस्ट सेट. म्हणजे अशी कोणती टर्मिनॉलॉजी आहे म्हणजे त्याच्यामध्ये ट्रेनिंग पण केली जाते आणि टेस्ट पण केला जातो, म्हणजे दोन्ही होते. त्याला म्हणतो आपण स्टेरिफिकेशन. स्टेरिटिफिकेशन, मला प्रोनाऊन्सिएशन जमत नसेल बरोबर, पण तुम्ही सेकंड नंबरचा आन्सर आहे बघा, स्टेरिटिफिकेशन. स्टेरिटिफिकेशन जे पण असेल, ठीक आहे. व्हेरिफिकेशन आपल्याला माहिती आहे, आपण व्हेरीफाय करतो, वन साइडेड असतं, म्हणजे फक्त टेस्ट होते त्याच्यात ट्रेनिंग नाही होत, म्हणून याचा आन्सर असेल स्टेरिफिकेशन. बघा आतापर्यंत जेवढी क्वेश्चन आले त्याच्यात ऑप्शन एक्सप्लेन करण्यासारखे नव्हते. जर समोर ऑप्शन एक्सप्लेन करण्यासारखे आले तर मी एक्सप्लेन करणार आहे. समोर जाऊ. त्याच्यानंतर यांना विचारलं आहे सीएसएसचा लॉंग फॉर्म. तसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे लॉंग फॉर्मचे ॲब्रिव्हिएशन बघितले होते त्याच्यामध्ये सांगितलं होतं. तर त्याचा लॉंग फॉर्म काय आहे? कॅस्केडिंग इफेक्ट, सॉरी कॅस्केडिंग स्टाईल सीट. कॅस्केडिंग स्टाईल सीट. आणि इथं तुम्हाला एक बोनस क्वेश्चन सांगतो. आपण इथं कसं वेबचे क्वेश्चन घेतले नाही, काऊन का त्यासाठी खूप टेक्निकल बॅकग्राऊंड लागतो. पण एक गोष्ट सांगतो, आपल्याला कोणतीही वेबसाईट बनवण्यासाठी HTML प्लस CSS प्लस आपलं जावास्क्रिप्ट प्लस PHP अशी हे 4 लँग्वेज यूज करतो. याच्या एक्सपेक्ट आपण अजून पण करतो. तुम्ही हे 4 लक्षात ठेवा फक्त. डबल रिपीट करतो, इकडे बरोबर लिहितो. HTML, एक मिनिट बघा, HTML, त्याच्यानंतर CSS, जावास्क्रिप्ट आहे, जावा नाही आहे, ठीक आहे ना. फक्त अगर जावा आला तर तो रॉंग असेल. जावास्क्रिप्ट आणि PHP. तुम्ही हे लास्टचे 2 नाही लक्षात ठेवत, HTML आणि CSS लक्षात ठेवा, याच्यावरून तुमचा आन्सर येऊन जाईल. जर असं विचारलं वेब डिझाईन करण्यासाठी किंवा वेब क्रिएट करण्यासाठी कोणती लँग्वेज यूज करतात, तर HTML, CSS, जावास्क्रिप्ट आणि PHP, बस. समोर जाऊ. त्याच्यानंतर त्यांना विचारलं आहे, विच आर द युनिट्स ऑफ मेजरिंग स्पीड ऑफ द मॉडेल ऑफ द सुपर कम्प्युटर. म्हणजे सुपर कम्प्युटरचं स्पीड मेजर करण्यासाठी आपण कोणतं युनिट यूज करतो, तर तो आहे, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा, टेराफ्लोज आणि पेटाफ्लोज. टेराफ्लोज आणि पेटाफ्लोज, बी आन्सर आहे याचा. टेराफ्लोज आणि पेटाफ्लोज. बघा नेक्स्ट क्वेश्चन. A bearer instrument used to transfer value between two parties over a blockchain network is called as. A bearer instrument used to transfer value between two parties over a blockchain network. याचा अर्थ असा होतो का जे म्हणजे आपण ब्लॉकचेनमध्ये जो ट्रान्सफर करतो, आपल्याला माहिती आहे तो कशासाठी यूज केला जातो. आपण पेटीएम, फोनपे वगैरे यूज करतो. त्याचा अल्टरनेटिव्ह आहे आपला बिटकॉइन. तर बिटकॉइनमध्ये आपण कशामध्ये डील करतो? टोकनमध्ये. बिटकॉइनमध्ये आपण कशामध्ये डील करतो? टोकनमध्ये. याचा आन्सर असणार आहे टोकन. आणि आपण मागे बघितलं तर बिटकॉइनमध्ये किती ट्रान्झॅक्शन होतात? 21 मिलियन. नेक्स्ट क्वेश्चन विचारला आहे, IPv6 आणि IPv4. हा खूप इम्पॉर्टंट आहे. कंबाईन मीन्स 17 मेला जी झाली त्याच्यामध्ये पण विचारलं होतं. आपण ऑप्शन्स बघू. पहिला आहे IPv6. IPv6 इज 32 बीट, तर रॉंग आहे. IPv6 128 बीट्स असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे सेकंडवाला, IPv6 इज 128 बीट्स, बरोबर आहे. पण समोर जे दिलं आहे का हे रिप्रेझेंटेड डेसिमल तर नाही, हे हेक्झा डेसिमलमध्ये डील करतो. म्हणजे IPv6 128च बरोबर आहे, पण हे हेक्झा डेसिमलमध्ये डील करतो आपण, डेसिमलमध्ये नाही. म्हणजे हा पण ऑप्शन गेला. म्हणजे आता उरले थर्ड ऑप्शन बघू. थर्डमध्ये आहे IPv4 इज 32 बीट्स, बरोबर आहे. आणि रिप्रेझेंटेड डेसिमल, बरोबर आहे. हे तिन्ही बीट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. 1PV4, 32 आणि डेसिबलमध्ये डील होतो. आणि त्याच्यानंतर आहे IPv6 128 बीट्समध्ये डील होतो आणि हेक्साडेसिमल मध्ये रिप्रेझेंट केलं जाते. तिन्ही याच्यामध्ये तिन्ही लक्षात ठेवायचे आपल्याला. म्हणजे CD बरोबर आहे, याचा आन्सर आहे 3. आणि हे तिन्ही बीट लक्षात ठेवा, IPv4 32 डेसिमल आणि IPv6 128 हेक्साडेसिमल. बघा आपण जो 20 नंबरचा क्वेश्चन बघितला होता ना, तो खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा जो बघितला. कंबाईन म्हणजे 17 मेला झाली त्याच्यामध्ये पण याच्यावर क्वेश्चन असा विचारला होता का IPv4 साठी आपण किती बीट यूज करतो? 32 बीट त्याचा आन्सर होतं. एक वन लाईनर विचारलं होतं सरळ. तर तसंच काय करणार आहे ते आता काय IPv6 साठी विचार आहे, त्याच्यामध्ये 128 बीट असेल. त्याच्यानंतर विचारला आहे, अकॉर्डिंग टू IT Act 2000 पनिशमेंट फॉर टेम्परिंग विथ कम्प्युटर सोर्स डॉक्युमेंट इज. म्हणजे IT Act 2000
पनिशमेंट फॉर टेम्परिंग विथ कम्प्युटर सोर्स डॉक्युमेंट इज किती आहे? तर मी तुम्हाला सांगितलंच होतो 3 इयर. एक तर 3 इयर किंवा 2 लाख रुपयापर्यंत पनिशमेंट देता येते किंवा दोन्ही देता येते. बघा 3 इयर पर्यंत पनिशमेंट किंवा 2 लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही देता येते. ठीक आहे. या क्वेश्चन आपण बघत आहोत समोर डायरेक्ट. त्याच्यानंतर त्यांना विचारलाय कमांड ऍड्रेस काय आहे IPv6 सिस्टमचं. तर IPv6 सिस्टमचं ते काय करतं IPv4चं पण विचारते कमांड ऍड्रेस आणि IPv6चा पण विचारते. तर IPv6चा जो कमांड नंबर आहे तो पिंग 1 आहे. पिंग 1 आणि हा जो पिंग 127001 आहे. पिंग 127001 हा आहे IPv4चा. लक्षात ठेवा. आता याच्यावर विचारू शकतो IPv4चा. IPv4चा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे IMEI. IMEIचं लॉंग फॉर्म मागं बघितलंय त्याच्यानंतर डबल सांगतो. इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी. इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी. समोर जाऊ. त्याच्यानंतर त्यांना विचारलाय विच ऑफ द लँग्वेज इज आर यूज टू क्रिएट वेब पेजेस वेबसाईट. म्हणजे वेबसाईट बनवण्यासाठी आपण कोणकोणते लँग्वेज यूज करतो. मी तुम्हाला मागं सांगितलं. तर याच्यामध्ये फक्त एकच लँग्वेज अशी आहे जे वेबसाठी यूज करते, ते आहे HTML. बाकी हे जे पायथन, CSS किंवा SQL आहे हे सगळं ऍप्लिकेशन बनवण्यासाठी आपण यूज करतो. HTML एकमात्र लँग्वेज आहे जे आपण वेब बनवण्यासाठी यूज करतो. त्याचा आन्सर आहे पहिला. ठीक आहे. समोर जाऊ. फॉर सेक्युअर इंटरनेट बँकिंग विच ऑफ द फॉलोइंग प्रोटोकॉल इज यूज. सेक्युअर इंटरनेट बँकिंगसाठी कोणता प्रोटोकॉल यूज केला जातो म्हणजे याचा आन्सर आहे 4 HTTPS. तर म्हणाल का HTTP काय आहे म्हणजे याचा आन्सर HTTPS आहे. तर ज्याच्यामध्ये जो एस आहे ना तो सेक्युअर साठी आहे. इथं फक्त इंटरनेट बँकिंगसाठी मी सेक्युअर इंटरनेट बँकिंग सांगितलं होतं म्हणून याचा आन्सर असेल 4 म्हणजे HTTPS. आणि HTTP आले असेल तर फक्त बँकिंग सांगते म्हणजे सेक्युअर नाही येतो जास्त. याचे लॉंग फॉर्म पण लक्षात ठेवायचे. मी सांगतो तुम्हाला कोणकोणते आहेत बघा. तर SMTP जो आहे हा मेल ट्रान्सफरसाठी यूज केला जातो. याचा लॉंग फॉर्म आहे सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. FTPS हे काय फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर. याच्यामध्ये पण यस सिक्युरिटीसाठी आहे. HTTPचं पण लॉंग फॉर्म लक्षात ठेवा हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. बघा याचे लॉंग फॉर्म विचारले जातात किंवा ते कशासाठी यूज केला जातो त्याच्या नावामध्ये पण आहे. हे जे SMTP आहे ना हे मेलसाठी यूज केला जातो. सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल म्हणजे मेल ट्रान्सफर करण्यासाठी. समोर येणाराच क्वेश्चन बघू आपण. त्याच्यानंतर हे 26-27 जाऊ दे आपल्या कामाचं नाही. त्याच्यानंतर आहे त्यांना विचारलं आहे 28 नंबरचा क्वेश्चन. इन इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टम डिजिटल सिग्नल म्हणजे डिजिटल सिग्नल म्हणजे काय असते. तर त्याची आपण प्रॉपर्टीज बघू. पहिला ऑप्शन आहे डू नॉट प्रोव्हाइड अ कंटिन्युअस सेट ऑफ व्हॅल्यू. तो बरोबर आहे. रिप्रेझेंट द व्हॅल्यू इन डिस्क्रीट स्टेप म्हणजे तो कंटिन्युअस व्हॅल्यू रिप्रेझेंट करत नाही. तो डिस्क्रीट स्टेप करतो म्हणजे थांबून थांबून करतो. त्याच्यानंतर आहे तो कोणती लँग्वेज यूज करतो तर बायनरी लँग्वेज. युटिलाइज बायनरी सिस्टम. आणि त्याच्यानंतर चौथ्या ऑप्शन मध्ये दिला आहे युटिलाइज डेसिमल ऍज वेल एज बायनरी सिस्टम. तर आपण दोन्ही यूज नाही करत. युटिलाइज डेसिमल अँड बायनरी सिस्टम यूज नाही करत फक्त बायनरी करतो. त्याचा आन्सर काय येणार आहे आपल्याला डी नाही पाहिजे तर डी एलिमिनेट करू आपण इथून. डी एलिमिनेट केलं तर बघा डी चौथ्या ऑप्शन मध्ये पण आहे आणि फक्त एकच म्हणजे याच्यामध्येच होतं आणि 3 तर वर्षी बरोबरच होते तर म्हणून ऑप्शन 3 येणार आहे. समोर बघू. त्याच्यानंतर विचारलाय त्यांना वेब ब्राउझर सॉफ्टवेअर इज प्रोग्राम अकॉर्डिंग टू स्टँडर्ड. जो वेब ब्राउझर क्रिएट केला जातो तो कोणत्या स्टँडर्ड नुसार क्रिएट केला जातो आपल्याला माहिती आहे. त्याचा जो स्ट्रक्चर बनवला जातो तो HTML लँग्वेज नुसार बनवला जातो. त्याचा आन्सर असणार आहे पहिला HTML. तसं पण बाकीचे ऑप्शन होते ना ते इनरिलेव्हंट होते. आपण हे जे ऑप्शन बघू SMTPचं तुम्हाला लॉंग फॉर्म सांगितलं सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. त्याच्यानंतर आयमॅपचं पोर्ट नंबर विचारलं होतं किती होतं 143. त्याच्यानंतर POP काही कामाचे नाही आपलं. ठीक आहे. ऑप्शन पण एक्सप्लेन केले. समोर जाऊ 30 नंबरचं क्वेश्चन बघू. अजून नंतर त्यांना डबल अजून प्रोटोकॉल दिलेले आहे आणि त्याचे पोर्ट विचारले. मागं पण आपण 2 पोर्ट बघितले होते. एका याचा आन्सर होतो 67 आणि एका याचा आन्सर होतो 143. आणि आता जे 2 पोर्ट विचारले त्यांना HTTP आणि HTTPS. तर याचे लॉंग फॉर्म काय आहे लॉंग फॉर्म नाही सॉरी पोर्ट नंबर विचारलाय. HTTPचं पोर्ट नंबर आहे 80 म्हणजे 80 आणि त्याच्यानंतर HTTPS याचा लॉंग फॉर्म आहे 443. लॉंग फॉर्म नाही पोर्ट नंबर. पोर्ट नंबर आहे HTTPचं 80 आणि HTTPS आहे 443. याचे लॉंग फॉर्म सांगितलेच आहे तुम्हाला हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. समोर जाऊ 80 कोड. 80 कोडचं लॉंग फॉर्म विचारलाय त्यांना. याचं मी प्रोनाउन्सिएशन वेगळं करत असेल पण तुम्हाला दिसत आहे हे याचा पण लॉंग फॉर्म बनणार 80 आणि खूप इम्पॉर्टंट 2-3 वेळा विचारलाय. याचा लॉंग फॉर्म आहे इंडियन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. इंडियन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज साठी आपण युज करतोय. आणि एक ए वाला पण विचारतो अस्की कोड. त्याच्यामध्ये नाही इंडियनच्या जागी अमेरिकन कोड आहे. तो अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. इथं दिलेला नाहीये पण तो PYQ मध्ये विचारलाय. ठीक आहे.
समोर जाऊ. त्याच्यानंतर आहे विचारलाय विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मॉलवेअर ऑर अ व्हायरस. मी तुम्हाला सांगतो मॉलवेअर आणि व्हायरस काय असतात, हे जे कम्प्युटरला हार्म करतात म्हणजे त्याच्यातली इन्फॉर्मेशन काढून घेतात किंवा त्याला हँग करतात, त्याला आपण मॉलवेअर किंवा व्हायरस म्हणतो. तो डेफिनेशन पण विचारू शकतो. मी तुम्हाला जनरल डेफिनेशन सांगेल की याच्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये अप्लाय करू शकता. म्हणजे जो कम्प्युटरला हार्म करतो किंवा आपली सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन काढून घेतो त्याला आपण व्हायरस किंवा मॉलवेअर म्हणतो. ठीक आहे. त्यानं मतलब खालीलपैकी कोणता मॉलवेअर नाही आहे. तर वॉर्म पण जो हे वर्म आहे, वर्म पण आपला मॉलवेअर आहे. ट्रोजन हॉर्स पण मालवेअर आहे आणि स्पायवेअर पण मालवेअर आहे. पण जो हा कॅटरपिलर आहे, हा मालवेअर नाही आहे. याचा आन्सर असणार आहे 4. आता हे जे 3 जे व्हायरस आहे ना, याचं पण बघून घेऊ आपण. वर्म. हे वर्म कशा प्रकारचं व्हायरस आहे? हा काय करतो? वर्म म्हणजे हा जर व्हायरस कॉम्प्युटरमध्ये गेला, तर ह्या 1 व्हायरसचे 2 व्हायरस करतो, 2 चे 4 करतो, 4 चे 8 करतो. म्हणजे स्वतःला रिप्लिकेट करतो. वर्म जो असतो. आपल्याला माहिती आहे वर्म बघितलंच असेल. त्याच्यानंतर ट्रोजन हॉर्सेस. ट्रोजन हॉर्सेस काय करतात? जे हे कॉम्प्युटरमध्ये चालतात आणि तिथली जे म्हणजे हे असे दाखवतात का बा आम्ही जेन्युइन सॉफ्टवेअर आहे. म्हणजे जे असे दाखवतात का जेन्युइन आहे म्हणून. पण ते जेन्युइन असतात नाही. म्हणजे फाल्स आयडेंटिफिकेशन करतात ते. आणि स्पायवेअर काय करतो? स्पायवेअर विथआऊट परमिशन त्याच्यामधली जी इन्फॉर्मेशन आहे ते दुसऱ्या युजरला पाठवतो. बघा एकदम थोडंसं एकदम मायनर डिफरन्स आहे. पण तुम्ही समजू शकता. वॉर्म काय करतो? स्वतःला रिप्लिकेट करतो 1 चे 4, 4 चे 8 असे. ट्रोजन हॉर्सेस काय करतात? असं दाखवतो तो का बा मी जेन्युइन आहे, ऑथेंटिक आहे, पण तो असत नाही. आणि त्याच्यावर स्पायवेअर काय करतो? तो इन्फॉर्मेशन घेतो आणि दुसऱ्या युजरला पाठवतो. युजरला म्हणजे हॅकरला पाठवतो आणि बिना युजरच्या परमिशन. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मीडिया एशिया लॅब सेट अप बाय मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑल्सो आहेत. म्हणजे सिंपल विचारलंय मीडिया एशिया लॅबला आपण अजून काय म्हणतो? तर याचं दुसरं नाव आहे डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन. डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन मीडिया एशिया लॅबला. अजून एक लक्षात ठेवा मीडिया एशिया लॅब किंवा डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन कशाच्या अंडर येतं? अंडर येते मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following means hacker may use to know your password or to break into your system? म्हणजे असं कोणती टेक्निक आहे म्हणजे ज्याच्यानुसार हॅकर जो आहे आपला पासवर्ड म्हणजे पता करू शकतो. तर हे नाही काय डिक्शनरी वर्ड्स, ब्रुटल फोर्स मेथड आणि की लॉगर अटॅक्स हे तिन्ही पण मेथड आहे ऑल ऑफ द अबोव्ह. जनरली म्हणजे एक गोष्टी करण्याचे खूप सारे मेथड असतात. तर ऑल ऑफ द अबोव्ह मारायचं. त्याच्यानंतर आहे ईआरपी. ईआरपी पण 2-3 वेळा लॉंग फॉर्म विचारलाय. याचं लॉंग फॉर्म आहे एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. ईआरपीचा लॉंग फॉर्म काय आहे? एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. मी सर्व लॉंग फॉर्म नाही सांगणार आहे, जे इम्पॉर्टंट आहे तेच सांगत आहे. त्याच्यानंतर विचारलाय विच ऑफ द फॉलोइंग पिरियड डिस्क्राइब द ट्रान्समिशन ऑफ मीडियम अँड सिग्नल यूज इन द कम्प्युटर नेटवर्क. ठीक आहे. तर इलेक्ट्रिक सिग्नल जे ट्रान्सफर करतो त्याच्यामध्ये कॉपर असतो. इलेक्ट्रिक सिग्नल जे ट्रान्सफर करतो त्याच्यामध्ये कॉपर असतो आणि फायबर ऑप्टिकमध्ये लाईटनुसार आपले जे सिग्नल आहे ते ट्रान्सफर होतात. फायबर ऑप्टिक्स हे वन लाईनर मध्ये पण विचारलं जातं ना, फायबर ऑप्टिकमध्ये कोणते सिग्नल ट्रान्सफर होतात? तर लाईट सिग्नल ट्रान्सफर होतात आणि कॉपरमध्ये इलेक्ट्रिक ट्रान्सफर होतात. समोर जाऊ. विच ऑफ द फॉलोइंग प्रोटोकॉल प्रोव्हाइड रिलायबल कम्युनिकेशन. रिलायबल कम्युनिकेशन कोणता प्रोटोकॉल प्रोव्हाइड करतो? तो टीसीपी. टीसीपी. टीसीपी आणि हे किती बीट यूज करतो? पहिलाच क्वेश्चन होता आपला. तर 20 बीट. लक्षात ठेवा 20 बीट. टीसीपी किती यूज करतो? 20 बीट. आणि एक अजून असतो टीसीपी सोबत आयपी. टीसीपी आयपी म्हणतो आपण त्याला. समोर जाऊ. हे करंट अफेअर्सच्या रिलेटेड क्वेश्चन आलं होतं, आपल्या कामाचं नाही, पण जाऊ द्या. त्याच्यानंतर हे खूप इम्पॉर्टंट आहे. इज अ डिफॉल्ट सबनेट मास्क फॉर क्लास ए. म्हणजे 40 नंबरचा क्वेश्चन. इज अ डिफॉल्ट सबनेट मास्क फॉर क्लास ए. क्लास एचा सबनेट मार्क कोणता आहे म्हणते. तर याचा आन्सर आहे बघा, त्यांना क्लास ए साठी विचारला तर याचा आन्सर आहे 255000. आता बघा, आता हे प्रत्येक आपण लक्षात ठेवणार कसं आहे. तर बघा, जर इथं क्लास ए आलं तर एक वेळा 2025 येईल. 255 म्हणजे 255 येईल. त्याच्यानंतर जे हा जो दुसरा वाला आहे ना, हे क्लास बीचा आहे. म्हणजे ह्या 255 जे 2 वेळा आलेलं आहे ते क्लास बीचा आहे आणि हे जर 3 वेळा आलं तर क्लास सीचा आहे. तर ते त्यानं बीचा पण म्हणजे सीचा पण विचारलाय आणि एचा पण विचारलाय. तर आता ते बीचा विचारू शकते. तर बी मध्ये किती वेळा येणार? 2 वेळा. अजून एक सांगतो इथं, जो समोर आल्यावर क्वेश्चन सांगू. पण सबनेट मार्क जर 1 क्लाससाठी विचारला तर 255 किती वेळा येईल? 1 वेळा. बीचा विचारलं तर 2 वेळा आणि सीचा विचारलं तर 3 वेळा. बघा, हे मी ट्रिक तुमच्यासाठीच म्हणजे काढली आहे. लक्षात राहते इझिली. त्याच्यानंतर आहे एडीएसएल. एडीएसएलचा लॉंग फॉर्म आहे असिंक्रोनोमस डिजिटल सबस्क्रायबर लाईन.
असिंक्रोनोमस डिजिटल सबस्क्रायबर लाईन, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे विच ऑफ द फॉलोइंग डिव्हाइस ट्रान्सलेट द होस्ट नेम इनटू आयपी ऍड्रेस. होस्ट नेमचं ट्रान्सफर आयपी ऍड्रेस मध्ये कोण करतो? डीएनएस सर्व्हर करतो. व्हेरी इम्पॉर्टंट. डीएनएस सर्व्हर. विच ऑफ द फॉलोइंग डिव्हाइस ट्रान्सलेट द होस्ट नेम इनटू आयपी ऍड्रेस इज अ डीएनएस सर्व्हर. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं ऑप्शन मध्ये जे फायरवॉल आहे ना, हे काय करतो असं समजून घ्या, हा एक आपला सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतो. हे जर आपल्या कॉम्प्युटरमध्ये असलं तर आपल्या कॉम्प्युटरमध्ये कोणता व्हायरस येत नाही. आणि त्याच्यानंतर आहे हब. आता हब काय करतो? आणि का खूप सारे वेगवेगळे सिग्नल एका जागेवर जमा करतो किंवा ट्रान्सफर करतो. जसं त्या डीपमध्ये नका जाऊ. त्याच्यानंतर आहे आयसीएमपी. आयसीएमपी इज प्रायमरली यूज फॉर. आयसीएमपी कशासाठी यूज करतो? तर हे एरर डिटेक्शनसाठी यूज केला जातो. एरर अँड डायग्नोसिस ऑफ फंक्शन. म्हणजे काय करतो? ह्या एक प्रकारचे हा डॉक्टर आहे कॉम्प्युटरचा, आयसीएमपी. म्हणजे हे काय करेल? माहित करेल की कुठं प्रॉब्लेम येत आहे म्हणून. डायग्नोसिस म्हणजे काय असते? प्रॉब्लेम डिटेक्ट करणे. त्याच्यानंतर 44 नंबर क्वेश्चन. इज अ न्यू जनरेशन ऑफ कम्प्युटिंग विच टेक इनटू अकाउंट द एन्व्हायरमेंट इन विच इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इज यूज्ड एव्हरीवेअर बाय एव्हरीवन ॲट एनी टाइम. म्हणजे यांना विचारलं आहे की अशी कोणती टेक्नॉलॉजी आहे जी आपण कुठेही यूज करू शकतो, केव्हाही यूज करू शकतो आणि कोणत्याही टाइमला यूज करू शकतो. तर त्याला ऑप्शन बघत नाही, ऑप्शन पण डिफिकल्ट सेट केले. याचा आन्सर असणार आहे आपला परसिव्हिंग कम्प्युटिंग. परव्हिसिव्ह कम्प्युटिंग. 55 नंबर स्किप करू दे. अजून रिपीट क्वेश्चन झालं. अकॉर्डिंग टू आयटी ऍक्ट 2000 पनिशमेंट फॉर हॅकिंग द कम्प्युटर सिस्टम इज. म्हणजे हे क्वेश्चन रिपीट झालाय. आपण म्हटलं होतं 3 वर्ष आणि 2 लाख रुपये फाईन बसतो. 3 वर्षापर्यंतची जेल किंवा 2 लाख रुपये पनिशमेंट असतो. हे बघा, हे 3 म्हणजे हे दोघांपैकी एकही देता येते किंवा दोन्ही देता येत्या, लक्षात ठेवा. समोर जाऊ. त्याच्यानंतर त्यांना विचारलाय इज अ टाईप ऑफ सायबर अटॅक. सायबर अटॅकचे वेगवेगळे प्रकार असतात. इन विच ईमेल्स आर सेंट इन लार्ज नंबर ऑफ पीपल आस्किंग अ सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन अँड एन्करेजिंग देम टू विजिट अ फेक वेबसाईट. म्हणजे सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन घेण्यासाठी जो आपण अटॅक करतो त्याला आपण फिशिंग म्हणतो. फिशिंग. आणि एक अजून असते स्पॅमिंग. फिशिंग आन्सर आहे याचं. म्हणजे याचं म्हणणं आहे का सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन जर युजरकडून घेतली असेल तर त्याला कोणता अटॅक म्हणतो? तो फिशिंग अटॅक म्हणतो. सायबर अटॅक मधला सबटाईप फिशिंग. आणि एक स्पॅमिंग असतो. स्पॅमिंग मध्ये काय करतो आपण? म्हणजे एकच मेसेज 100 वेगवेगळ्या नंबरना ऍट अ टाइम पाठवतो. त्याला स्पॅमिंग म्हणतात. मेसेज म्हणा किंवा कॉल म्हणा, त्याला स्पॅमिंग म्हणतो. तुम्ही ऐकलं असेल स्पॅमिंग नका करू. म्हणजे आपण जेव्हा रिकरिंग म्हणजे खूप वेळा एकच गोष्ट कमेंट करतो युट्यूबवर, त्याला आपण म्हणतो स्पॅमिंग. तर त्याला तेच आहे, स्पॅमिंग म्हणजे रिपिटेटिव्ह करणे. त्याच्यानंतर आहे व्हेन अ मेल ट्रान्सफर प्रोग्राम connects a server and form a TCP connection. The two program follow that allow the sender to identify, specify, recipient and transfer a email message. सिंपल. एवढ्या मोठ्या क्वेश्चनचा हेच विचारलाय की मेल ट्रान्सफर करण्यासाठी आपण कोणता प्रोटोकॉल यूज करतो? तर मी कोणता यूज करतो? SMTP. SMTP सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. ठीक आहे. बाकीचे जे लॉंग फॉर्म बघून घेऊ, आपली रिव्हिजन होऊन जाते. HTTP हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. FTP फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. नेक्स्ट क्वेश्चन. अ ग्रुप ऑफ पॅरलल लाईन दॅट कन्वर्ट द 2 or more computer related device इज कॉल्ड ॲज. म्हणजे याचं म्हणणं आहे का अशी कोणती पॅरलल लाईन आहे ज्याच्यामध्ये 2 or more कम्प्युटर कनेक्टेड असतात, तर त्याला आपण, याचा आन्सर आहे बस. बस म्हणजे हे कम्प्युटर कनेक्ट असण्याचा टाईप आहे. याच्यामध्ये काय असते म्हणजे एक असं बघा, सांगू, एक अशी नेटवर्क लाईन असते, याच्याभोवती हा एक कम्प्युटर, दुसरा, तिसरा कम्प्युटर, चौथा कम्प्युटर, अशी सेम अशा डायग्राम मध्ये असते. आणि एक स्टार पण असते बघा. स्टार मध्ये कसं असते, सेंटरमध्ये एक कम्प्युटर असतो, त्याच्यामध्ये इकडे एक कम्प्युटर कनेक्ट असते, इकडे 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 इकडे. पण याचा डिसएडव्हान्टेज असा आहे, जर मधला कम्प्युटर बंद पडला तर पूर्ण कम्प्युटर बंद पडतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे द सॉफ्टवेअर पॅकेज विच आर नॉर्मली यूज फॉर क्रिएशन बिट मॅप इमेज अँड क्रिएशन ऑफ वेक्टर इमेजेस. तर इथं डायरेक्ट लक्षात ठेवा, वेक्टर इमेजेस आपण कशामध्ये बनवतो? ड्रायव्हिंग मध्ये. ड्राइंग. आणि जे बीट मॅप असतात ते आपण पेंट मध्ये बनवतो. म्हणजे असंच लक्षात ठेवा, जे बीट आहे ते आपण पेंट प्रोग्राम मध्ये बनवतो आणि जे वेक्टर इमेजेस आहे ते आपण ड्राइंग मध्ये बनवतो. नेक्स्ट आहे GSM, ग्लोबल सिस्टम फॉर मोबाईल कम्युनिकेशन. हे कशावर बेस्ड आहे म्हणते? तर ते TDM वर बेस्ड आहे. TDM ऐकलंच असेल तुम्ही. TDMA याच्यावर बेस्ड आहे. टाइम डिव्हिजन मल्टिपल ऍक्सेस. टाइम डिव्हिजन मल्टिपल ऍक्सेस. टाइम डिव्हिजन मल्टिपल ऍक्सेस वर GSM आहे, ग्लोबल सिस्टम ऑफ मोबाईल कम्युनिकेशन बेस्ड आहे.
आणि हे जे CDMA आहे याच्यावर ना म्हणजे इंडियाचं मोबाईल कम्युनिकेशन बेस्ड आहे. CDMA वर. TDMA वर इंटरनॅशनल आहे. ग्लोबल सिस्टम ऑफ मोबाईल कम्युनिकेशन. समोर जो नेक्स्ट अजून क्वेश्चन सेम आलं, पण त्याचा आन्सर नाही बदलणार आहे. 3 वर्षे किंवा 2 लाख रुपये दंड. त्याच्यानंतर विचारलाय त्यांना, तो क्वेश्चन मी स्किप केला, इझी होता म्हणून. द नेटवर्क इन विच इच पॅकेट इज रिटेड इंडिपेंडेंटली ऑफ अदर्स इवन इफ पॅकेट्स इज अ पार्ट ऑफ मल्टिपल ट्रान्समिशन द नेटवर्क ट्रीटेड ॲज थ्रू इट एक्झिस्टन अलो. याचं म्हणणं आहे का जर मल्टिपल ट्रान्समिशनचं नेटवर्क असेल, त्याच्यामध्ये प्रत्येक नेटवर्कला इंडिपेंडेंटली आपण जे डील करतो तसं त्या नेटवर्कला आपण काय म्हणतो, म्हणजे इंडिपेंडेंटली डील करणे मल्टिपल ट्रान्समिशनमध्ये, मल्टी पॅकेट ट्रान्समिशनमध्ये, त्याला आपण म्हणतो डाटाग्राम नेटवर्क. डाटाग्राम नेटवर्क. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑन व्हॉट टेक्नॉलॉजी इज इंडियन मोबाईल सर्व्हिस डिपेंडंट. इंडियन मोबाईल सर्व्हिस कशावर डिपेंडंट आहे म्हणते. बघा हे GSM आपल्याला माहिती आहे, ग्लोबल सर्व्हिस ऑफ मोबाईल कम्युनिकेशन, याचं असणारच आहे. त्याच्यानंतर CDMA तुम्हाला सांगितलं, CDMA लक्षात ठेवा की हे इंडियासाठी आहे, ते 2 तर असणार आहे आणि VLL पण लक्षात ठेवा. तर याचा आन्सर असणार आहे 3. म्हणजे इंडियाचं जे मोबाईल सर्व्हिस डिपेंडंट आहे ते तिन्हीवर बेस्ड आहे. आणि जे ग्लोबल GSM कशावर बेस्ड असतो, TDM वर. TDMA कशावर बेस्ड होतं, TDMA. समोर जाऊ. त्याच्यानंतर आहे विच आर द की फोकस एरिया ऑफ रिसर्च ऑफ मीडिया लॅब एशिया. मतलब म्हणजे मीडिया लॅब एशियाचं की फोकस कशावर आहे. तर जनरल पैकी अशा क्वेश्चनचा आन्सर वरीलपैकी सर्व असते, याचा पण तेच असणार आहे. बीट फॉर ऑल, वर्ल्ड ऑफ कम्प्युटर, टुमॉरोज टूल आणि डिजिटल विलेज, म्हणजे हे सर्व बनवणे मीडिया लॅब एशियाचं काम आहे. याचा आन्सर असणार आहे 4. समोर जाऊ. इन OSI मॉडेल विच लेअर माइट परफॉर्म 80 to non-80 कॅरेक्टर कन्व्हर्जन. कॅरेक्टर कन्व्हर्जन म्हणजे 80 to non-80 कन्व्हर्जन करण्याचं काम कोणती लेअर करते म्हणते. तर हे करते, डायरेक्ट लक्षात ठेवा, प्रेझेंटेशन लेअर. प्रेझेंटेशन लेअर 80 to non-80 कॅरेक्टर कन्व्हर्जन म्हणजे कन्व्हर्जन करण्याचं काम करते. आणि 80चं लॉंग फॉर्म काय, अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज हे याचं लॉंग फॉर्म आहे. आणि इंडियाचं पण बघितलं होतं आपण 80, तिथं फक्त अमेरिकेच्या जागी इंडिया येऊन जाईल. आणि कोणत्या लेअरमध्ये कन्व्हर्जन होते, प्रेझेंटेशन लेअर. आणि OSI मॉडेलमध्ये किती लेअर आहे, तर 7 लेअर आहे. 7 लेअर. आणि ते कोणकोणते लेअर आहे आपण हे जे म्हणजे आपले क्वेश्चन संपून जाते त्याच्यानंतर सांगतो तुम्हाला. त्याच्यानंतर विचारलेलं आहे ना, विच ऑफ द फॉलोइंग IP ॲड्रेस इज इनव्हॅलिड. बघा कोणताही जो IP ॲड्रेस असते ना तो 255च्या समोर नाही जाऊ शकत. म्हणजे जेवढे पण IP ॲड्रेस असणार, म्हणजे याच्यामधले जेवढे पण बीट आहे ते 255च्या अंडरच असणार, त्याच्यावर तर नाही असू शकत. आणि दुसरं म्हणजे ते 4च असणार. बघा 192 पण कमी आहे, 168 पण कमी आहे, 11. पण इथं काय झालंय, त्यानं सेकंड ऑप्शनमध्ये 732 दिलाय. तर समोर जाऊन जर डबल क्वेश्चन आला तर तिथं पण तुम्ही काय बघणार, 255च्या खाली बघणार. आपण सबनेट मार्क्स बघितलं ते तिकडे तसंच आहे, तिथं 255च्या वर नाही जाता येत. त्याच्यानंतर रिमोट सेन्सिंग. बघा रिमोट सेन्सिंग पण करून घ्यायचा, इम्पॉर्टंट आहे. रिमोट सेन्सिंग हॅज इनेबल ऑफ व्हेरियस रिसोर्सेस लाईक ॲग्रिकल्चर, फॉरेस्ट्री, जिओलॉजी, वॉटर अँड ओशियन. रिमोट सेन्सिंग काय करतो म्हणते, तर मॅपिंग करते तर करते, स्टडिंग करतो का करते, मॉनिटरिंग करतो का करते, आणि मॅनेजमेंट करतो का करते. तर वरीलपैकी सर्व. इझी क्वेश्चन होता. 3G डिव्हाइस किती कॅपॅसिटी होती, तर 200 KB. तेव्हा ते करंट अफेअरमध्ये होतं म्हणून विचारलं होतं. समोर जाऊ, हे कामाचं नाही. त्याच्यानंतर बघा यानं काय विचारलंय, म्हणजे क्वेश्चन मोठा आहे, मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. यानं विचारलाय IPv6 सिस्टम मध्ये किती बिट्स असतात म्हणते. IPv6 तर किती असतात, 128. कोणता 6 वाला आहे, आणि 128 असतात. आणि 4 वाल्यामध्ये किती 32 असतात. यानं 6 वाला विचारला म्हणजे 128 असणार आहे. पण इथं बघा, इथं ऑप्शन मध्ये 128 कुठंच नाही. यानं काय केलं, थोडं टेक्निक केली आहे, 2 into 127 दिलेलं, म्हणजे तिसरा ऑप्शन. तर हे तुम्हाला टाइमवर लॉजिक लावता आला पाहिजे. बघा सेम इथं पण विचारलाय, याचा पण आन्सर काय असणार आहे, 3 year and 2 lakh फाईन. मी ते क्वेश्चन वाचणारच नाही, कारण ते क्वेश्चन तसाच आहे, म्हणजे त्याचा आन्सर तेच असणार आहे. फक्त एक अपवाद सांगितलं तुम्हाला प्रायव्हसीसाठी. तिथं काय असणार आहे, 2 year आणि 1 लाख रुपये. त्याच्यानंतर यानं विचारलाय द वायरलेस लोकल एरिया नेटवर्क याचा होम यूज रेडिओ फ्रिक्वेन्सी काय आहे. याची रेडिओ फ्रिक्वेन्सी काय आहे, तर डायरेक्ट लक्षात ठेवा, 11 2.4 GHz. 11 2.4 GHz. विच ऑफ द
विच इज द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग पार्ट ऑफ. रिमोट सेन्सिंग कोणत्या इन्स्टिट्यूटचा पार्ट आहे म्हणजे तर इस्रोचा पार्ट आहे, लक्षात ठेवता. त्याच्यानंतर आहे विच इज द नेम ऑफ टेक्निकल पर्सन हु ब्रॉड टेलिव्हिजन रिव्हॉल्युशन सिस्टम इन इंडिया. म्हणजे 1984 मध्ये कोणी टेलिकम्युनिकेशन सिस्टम आणलं तर ते होते आपले सॅम पित्रोदा, लक्षात ठेवता. सॅम पित्रोदा. आणि भारतात इंटरनेटची सुरुवात कधी झाली मागं बघितलं होतं आपण, सांगून देतो. 15 ऑगस्ट 1995. 15 ऑगस्ट 1995 कोणत्याच कंपनीनं केली होती तर BSNL ने नाही केली होती, VSNL ने केली होती. VSNL. ठीक आहे, समोर जो विच वन ऑफ द फॉलोइंग डिव्हाइसेस वर्क ऑन द बेसिस ऑफ प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन. म्युच्युअल इंडक्शनवर काय काम करतात म्हणते, याचा आन्सर असणार आहे ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, बघा इथं आपले क्वेश्चन झाले. क्वेश्चन तुम्ही बघितलं असेल. आता काही इम्पॉर्टंट डेटा आहे, मी त्याचे 2 PDF बनवलेले आहेत, ते आपण बघून घेऊ लवकर. 3-3 पेजेस, जास्त मोठे नाही आहे. बघा हे रॅपिड रिव्हिजन शीट आहे, याच्यामध्ये इम्पॉर्टंट आपण बघून घेऊ. बघा नेटवर्क टोपोलॉजीचे काही टाईप असतात, पण म्हणजे सर्व टाईप बघण्यापेक्षा मी इम्पॉर्टंट सांगतो तुम्हाला. मेशमध्ये काय असते, मेश टोपोलॉजीमध्ये म्हणजे टोपोलॉजी म्हणजे काय असते, काही नाही म्हणजे कम्प्युटर एकामेकांना कसे कनेक्टेड आहे. तर मेशचा काय अर्थ असतो, म्हणजे इथं एक कम्प्युटर आहे, इथं एक कम्प्युटर आहे, इथं एक कम्प्युटर आहे, इथं आहे आणि इथं आहे. हे सर्व कम्प्युटर एकामेकांना जर कनेक्ट असेल तर त्याला आपण मेश म्हणतो. प्रत्येक कम्प्युटर हे दुसऱ्या कम्प्युटरचा कनेक्ट असतो, म्हणजे एव्हरी नोड इज कनेक्टेड टू अदर नोड. हायली रिलायबल, मोस्ट केबल्स आणि मोस्ट एक्सपेन्सिव्ह. हे मेश जे टोपोलॉजी आहे ना, मोस्ट एक्सपेन्सिव्ह आहे. लक्षात ठेवता, PYQ विचारलाय मोस्ट एक्सपेन्सिव्ह टोपोलॉजी कोणती आहे, तर मेश आहे. आणि स्टार टेक्नॉलॉजी तुम्हाला सांगितलं, स्टारमध्ये कसं असेल, एक मेन असेल, म्हणजे कसं असते, एक होस्ट मेन असतो कम्प्युटर, त्याला सर्व असं असं मी जसे डायग्राम काढले ना, त्याला स्टार टोपोलॉजी म्हणतो आपण. बाकी त्याचं काही हे नाही आहे. घरातलं जे वायफाय असते ना आपलं, ते स्टार टेक्नॉलॉजीचं म्हणजे टोपोलॉजीचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर आहे ट्रान्समिशन मोड. तर बघा याच्यावर पण 2-3 वेळा क्वेश्चन आले. सिम्प्लेक्समध्ये काय असते, फक्त म्हणजे एका साईडनं बोलता येते आपल्याला. म्हणजे काय येईल, फक्त म्हणजे एक तर कोणाला पण काही सांगता येईल आपल्याला, म्हणजे समोरचा ऐकू शकते पण काही बोलू शकत नाही. त्याला म्हणतात आपण सिम्प्लेक्स, म्हणजे वन साईडनं फक्त कम्युनिकेट करता येते. हाल्फ डुप्लेक्स म्हणजे कसं असते, म्हणजे बोलता येते दोघांना, पण एका टाइमला एकालाच बोलता येते. तुम्ही वॉकी टॉकी बघितलं असेल, त्याच्यामध्ये कसं म्हणजे वॉकी टॉकी याचा एक्झाम्पल आहे. वॉकी टॉकी याचा एक्झाम्पल आहे. वॉकी टॉकीमध्ये कसं असते, एका वेळी एकाच माणूस बोलते. म्हणजे इकडून जर मी बोलत असेल तर तुम्हाला ऐकावं लागेल, आणि जेव्हा तुम्ही तिकडून बोलाल तेव्हा मला ऐकू लागेल. म्हणजे एका टाइमला फक्त एकाला बोलता येते. टू वे, वन ॲट अ टाईम. वॉकी टॉकी याचं एक्झाम्पल आहे, ते पण विचारलंय. फुल डिप्लेक्स म्हणजे आपले मोबाईल फोन. म्हणजे ॲट अ टाईमला दोघांना पण बोलता येते. फुल डिप्लेक्सचं एक्झाम्पल मोबाईल फोन आहे आपले. तर याच्यावर ते काय करतात, ते फुल डिप्लेक्स देतात आणि विचारतात बघ कशी कम्युनिकेशन होते. ते तुम्हाला टाईमवर लॉजिक लावता आला पाहिजे. हार्ड डुप्लेक्स म्हणजे वॉकी टॉकी, आणि डुप्लेक्स म्हणजे हार्ड डुप्लेक्स, फुल डुप्लेक्स आणि सिम्प्लेक्स. वन टाइम ॲट अ टाईम. त्याच्यानंतर आहे आयपी ॲड्रेस. आयपी ॲड्रेस तुम्हाला सांगितलंच. IPv4 असतो, त्याच्यामध्ये 32 बिट असते, पण डेसिमल असते, लक्षात ठेवता. आणि त्याच्यानंतर IPv6 मध्ये 128 बिट असतात, हेक्साडेसिमल. सगळं लक्षात ठेवा, सगळं इम्पॉर्टंट आहे. आणि लूप बॅक काय असतो 128चं? बघा 1, आणि याच्यामध्ये 001. हे चारीवर क्वेश्चन आलेले आणि डबल पण येऊ शकतात. त्याच्यानंतर आहे OSI मॉडेल. तुम्हाला सांगायलाच होतं. 1 मिनिट थांबा. बघा OSI मॉडेलमध्ये 7 लेयर असतात. तर हे लेयरचे नाव पण लक्षात ठेवायचे. हे ऑर्डर वाईज पण येतात आपल्याला. पहिली लेयर आहे आपली फिजिकल लेयर, दुसरी आहे डेटा लिंक, तिसरी आहे नेटवर्क, चौथा ट्रान्सपोर्ट, 5वा सेशन, 6वा प्रेझेंटेशन आणि 7वा ॲप्लिकेशन. याचे काम काय बघू आपण. बघा पहिलं आहे केबल्स, डेटा लिंक. डेटा लिंकचं काम काय, लोकल ब्रिजेस, नोड टू नोड, चेक एरिया, द राउटर. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, जाऊ दे, हे जास्त जाऊ नका तुम्ही याच्यात. म्हणजे 7 लेयर आहे, आणि हे लेयरचे नाव वाचून घ्या एक वेळा. फिजिकल, डेटा लिंक, नेटवर्क, ट्रान्सपोर्ट, सेशन, प्रेझेंटेशन आणि ॲप्लिकेशन. आणि प्रेझेंटेशनचं आपण PYQ बघितलं होतं. ते काय करतात, 80 कोडचं ट्रान्सफर करतात. आणि जे HTTP, SMTP जे सेंडिंग असते, ते कशामध्ये असते, ॲप्लिकेशन लेयरमध्ये असते. ठीक आहे, समोर जो एक लक्षात ठेवा. हां, हे खूप इम्पॉर्टंट आहे, MPSC टॅब. जे TCP/IP मॉडेल आहे ना, त्याच्यामध्ये फक्त 4च लेयर असतात. TCP/IP मॉडेलमध्ये फक्त 4च लेयर असतात, आणि OSI मॉडेलमध्ये 7 लेयर असतात. त्याच्यानंतर बघा क्लायंट साइड, सर्व्हर साइड. हे जे तुम्हाला सांगितलं होतं ना, म्हणजे वेब टेक्नॉलॉजीमध्ये कोणकोणते लँग्वेज यूज होतात. HTML, CSS, जावास्क्रिप्ट, पायथन आणि PHP.
तसं पायथन नाही केलं तरी चालते. PHP लक्षात ठेवायचा. PHP, HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट. ठीक आहे. बाकी बघा हे सायबर अटॅकचे प्रकार. बघा फिशिंगमध्ये काय असते, जे सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे ते घेऊन घेते, जे हॅकर असते. सुपिंगमध्ये काय असते, म्हणजे हा काय करतो, हा दाखवतो का बा मी ट्रस्टेड आहे म्हणून, पण असत नाही. आणि काय करतो म्हणजे तो ऐकतो. सुपिंग म्हणजे ऐकणे. ठीक आहे. आता हे IT ॲक्टचं तुम्हाला सांगितलंच काय असणार आहे. 3 इयर आणि 2 लॅक पनिशमेंट, किंवा दोन्ही देईल किंवा एक. सेक्शन पण बघून घ्या एक वेळा. सेक्शन 65 आहे टेम्परिंगच्या रिलेटेड, 66 आहे हॅकिंगच्या रिलेटेड, आणि 66E आहे प्रायव्हसी व्हायोलेशनच्या रिलेटेड. पहिले 65 टेम्परिंग, 66 हॅकिंग आणि प्रायव्हसी व्हायोलेशन. बाकी जाऊ द्या, बाकी एवढं इम्पॉर्टंट नाही. अजून एक PDF बघा, वेगवेगळे ना कसं राहते, गव्हर्नमेंट वेगवेगळे ऍप्लिकेशन लॉन्च करते. त्या ऍप्लिकेशनवर कमीत कमी 100 क्वेश्चन आलेले आहेत. 100 PYQ बघण्यापेक्षा मी काय केलं, त्याच्यातले इम्पॉर्टंट आणले, फक्त एवढंच करा. क्वेश्चन येईल तर याच्यामधूनच येईल, नाही तर नाही येणार. ठीक आहे. तर मीडिया एशिया लॅब याचे कोणकोणते म्हणजे ऍप्लिकेशन्स आहे. ऍप्लिकेशन म्हणजे जे आपले मोबाईलमधले ऍप्लिकेशन असतात तेच ऍप्लिकेशन नाही. तर त्यानं कोणकोणते ऍप्लिकेशन बनवले आहे आणि त्याचा वर्क काय. तर तो काय करेल, तो तुम्हाला ऍप्लिकेशन देईल, विचारेल कोण बनवलाय, किंवा तो काय करेल, तो ऍप्लिकेशन देईल, तो विचारेल याचा यूज काय. तर बघा, आपण पहिले काय करणार आहे, मीडिया एशिया लॅबचे पूर्ण ऍप्लिकेशन बनणार आहे. तर हे 4 पिलर आपण PYQ मध्ये बघितलं, त्याला स्किप करतो. डायरेक्ट आपण बघू ई-सागू. ई-सागूचं काम काय. A personalized web-based agro-advisory system developed jointly by Media Asia Lab and IIT हैदराबाद. बघा कोण बनवलं आहे, मीडिया एशिया लॅबनं बनवलं आहे, सोबत IIT हैदराबाद होतं ई-सागूमध्ये. पण हे नाही लक्षात ठेवा, जाऊ जाऊ द्या. याचं काम काय ई-सागूचं, एक्सपर्ट ऍग्रिकल्चर ऍडवाइस डायरेक्टली टू फार्मर. म्हणजे फार्मरला ऍग्रिकल्चर ऍडवाइस देण्याचं काम ई-सागू करतो. फार्मरला ऍग्रिकल्चर ऍडवाइस देण्याचं काम ई-सागू करतो. म्हणजे ई-सागू कशाशी रिलेटेड आहे, फार्मरशी रिलेटेड. त्याच्यानंतर आहे साफा. साफा कशाशी रिलेटेड आहे, अ स्पेशलाइज स्क्रीन रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन डिझाईन टू इम्पॉवर ब्लाइंड अँड व्हिज्युअली इम्पर इंडिव्हिज्युअल. म्हणजे साफा कशाशी रिलेटेड आहे, हा काय करतो, जो म्हणजे जे ब्लाइंड लोक आहे त्यांच्यासाठी जो डिजिटल डेटा आहे त्याला ऑडिओ फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम साफा करतो. तर ते क्वेश्चन विचारलं, साफा कशाशी रिलेटेड आहे, तर ते ब्लाइंड लोकांशी रिलेटेड, एवढंच लक्षात ठेवा. समोर जाऊ ई-धन्वंतरी. ई-धन्वंतरी कशाशी रिलेटेड आहे, तर हे हेल्थ केअर डिलिव्हरी सिस्टम आहे. एवढंच लक्षात ठेवा. कशाशी रिलेटेड आहे, हेल्थ केअरशी रिलेटेड आहे. हेल्थ केअर डिलिव्हरी सिस्टम. बाकी काही जास्त देऊ नका. त्याच्यानंतर आहे शिक्षण आणि साहित्य. हे काय माहित नाही माझ्या. शिक्षण आणि साहित्य. सहायिका. सहायिका. शिक्षण आणि सहायिका. तर सहायिका काय करतो, इंटेलिजंट वेब बेस्ड ट्युटोरियल दॅट ट्रॅक द स्टुडंट इन्फॉर्मेशन. म्हणजे सहायिका काय करते, स्टुडंटची इन्फॉर्मेशन ठेवण्याचे काम करते. आणि शिक्षण काय करतो, दे ऍक्ट ॲज अ ॲडॅप्टिव्ह लर्निंग सिस्टम कंटेंट डिलिव्हरी मॉडेल. म्हणजे एक तरीकेचं म्हणजे हे ऍप्लिकेशन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे कोर्सेस शिकवले जातात. आणि हे सहायिका काय करते, स्टुडंट इन्फॉर्मेशन ठेवते. त्याच्यानंतर आहे पॉलीसेन्सर. पॉलीसेन्सर काय आहे, अ स्पेसिफिक सॉफ्टवेअर टूल यूज्ड अलोंगसाइड हार्डवेअर इन्स्ट्रुमेंट टू टेस्ट अँड मॉनिटर द क्वालिटी ऑफ द ड्रिंकिंग वॉटर. म्हणजे पॉलीसेन्सर कशाशी रिलेटेड आहे, वॉटरची क्वालिटी चेक करणे. पॉलीसेन्सर वॉटरची क्वालिटी चेक करणे. त्याच्यानंतर हे सगळे जे पाचही बघितले ना आपण, हे कोणाचे होते, मीडिया एशिया लॅबचे होते. आणि हे कशाचे असणार आहे आता, सीडॅक इनिशिएटिव्ह. सीडॅक इनिशिएटिव्ह आणि इन्फ्रास्ट्रक्चरशी रिलेटेड आहे. म्हणजे त्यांना कोणकोणते बनवलेले आहे. ठीक आहे. पहिलाच आहे मेघादूत. मेघादूतचं काय असणार आहे, सीडॅक फर्स्टली एंटायरली ओपन सोर्स आहे. फ्री सॉफ्टवेअर दॅट स्पेशली बिल्ड टू इस्टॅब्लिश इंडिपेंडंट क्लाउड सिस्टम. म्हणजे मेघादूत काय आहे, इंडिपेंडंट क्लाउड इकोसिस्टम आहे. मेघादूत काय आहे, इंडिपेंडंट क्लाउड इकोसिस्टम. तुम्हाला हेच वर्ड, हे कीवर्ड लक्षात ठेवायचं आहे फक्त. मेघादूत काय, इंडिपेंडंट क्लाउड इकोसिस्टम. त्याच्यानंतर आहे मेगा सुश्रुत. मेगा सुश्रुत, अ क्लाउड बेस्ड हॉस्टेल हेल्थ मॅनेजमेंट सिस्टम. हॉस्पिटल हेल्थ मॅनेजमेंट सिस्टम. म्हणजे हे काय आहे, हॉस्पिटल हेल्थ मॅनेजमेंट सिस्टम आहे मेगा सुश्रुत. मेगा सुश्रुत काय आहे, हॉस्पिटल हेल्थ मॅनेजमेंट सिस्टम. आणि तिकडे पण एक बघितलं होतं आपण हेल्थसाठी, कोणता होता, धन्वंतरी. त्याच्यानंतर आहे गरुडा. गरुडा कशासाठी आहे, ऍडव्हान्स सायंटिफिक रिसर्चसाठी. गरुडा कशासाठी आहे, ऍडव्हान्स सायंटिफिक रिसर्च. समोर जाऊ,
ऑन्कोनेट कशासाठी आहे? हे ना ऑन्कोलॉजीशी रिलेटेड आहे. ऑन्कोलॉजी काय असते? आपल्याला तिथे वन वर्ड मध्ये विचारलं जातं इंग्लिशमध्ये. ऑन्कोलॉजी म्हणजे जे कॅन्सरचा इलाज करतात त्याला ऑन्कोलॉजी म्हणतात. तर ठीक आहे. तर ऑन्कोनेटचं काय काम आहे? टू सर्व पेशंट म्हणजे टू सर्व पेशंट इन अ रिमोट अँड रूरल एरिया. ऑन्कोनेट म्हणजे कशाशी रिलेटेड आहे? कॅन्सरची केअरची रिलेटेड आहे आणि रिमोट आणि रूरल एरियामध्ये सर्व्हिस देतो. समोर जाऊ. मॉस्किट कशाशी रिलेटेड आहे? त्याच्या नावामध्ये मॉस्किटो. तर हे कशाशी रिलेटेड असणार आहे? अ सिस्टम क्रिएट टू ट्रॅक मलेरिया अँड मॉस्किटो बेस्ड इपिडेमिक. म्हणजे मलेरिया आणि मॉस्किटो बेस्ड इपिडेमिकची सर्व्हिलन्स करण्यासाठी मॉस्किट नावाचं ऍप्लिकेशन बनवण्यात आलं. त्याच्यानंतर आहे सेंटर ई गव्हर्नन्स अँड डिजिटल इंडिया पोर्टल्स. म्हणजे वेगवेगळे पोर्टल बघू. पोर्टल म्हणजे काय असते? वेबसाईट किंवा ऍप्लिकेशन. तर उमंग कशासाठी आहे? डायरेक्ट सांगतो. पॅन इंडिया ई गव्हर्नन्स सर्व्हिस. म्हणजे ई गव्हर्नन्स सर्व्हिस देण्यासाठी पॅन इंडियामध्ये ई गव्हर्नन्स सर्व्हिस म्हणजे सर्व्हिस देण्यासाठी जेवढ्या पण ऑफलाईन सर्व्हिस चालल्या ते ऑनलाईन देण्यासाठी उमंग असतो. डिजी लॉकर आपल्याला माहित आहे. हे काय करते? जे म्हणजे हे एका प्रकारचा डेटाबेस आहे जे सिटीजनचं स्टोअर करते, इश्यू करते, शेअर करते आणि व्हेरीफाय करते डॉक्युमेंट आणि सर्टिफिकेट. डॉक्युमेंट आणि सर्टिफिकेटला काय करण्याचं काम आहे? स्टोअर, इश्यू, शेअर आणि व्हेरीफाय हे सगळं करण्याचं काम कोण करते? डिजी लॉकर. त्याच्यानंतर आहे ई-ताल कशासाठी आहे? अ रिअल टाइम मॉनिटरिंग वेब ऍप्लिकेशन डेली अक्रॉस द. म्हणजे हे काय करते? रिअल टाइम वेब ऍप्लिकेशन आहे ज्यात ट्रॅक अँड ऍग्रिगेट एक्झॅक्ट नंबर ऑफ पब्लिक सर्व्हिस ट्रान्झॅक्शन कंडक्टेड. म्हणजे एका टाइमला किती पब्लिक सर्व्हिस ट्रान्झॅक्शन होत आहे ते ट्रॅक करण्याचं काम कोण करते? ई-ताल करते. त्याच्यानंतर आहे मेघाराज कशासाठी आहे? हे नाही काय? GI क्लाउड इनिशिएटिव्ह आहे. GI क्लाउड इनिशिएटिव्ह म्हणजे मेघाराजला GI क्लाउड इनिशिएटिव्ह पण म्हणतात. हे इन्फ्रास्ट्रक्चर टू म्हणजे युटिलायझिंग क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर टू स्पीड अप पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी. म्हणजे क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर स्पीड अप करण्यासाठी म्हणजे जे ऑनलाईन सर्व्हिसेस आहे ते ऑनलाईन लवकरात लवकर भेटला पाहिजे त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्याचे काम कोण करतो? मेघाराज करतो. आणि त्याच्यानंतर आहे ई क्रांती हा डिजिटल इंडियाचा म्हणजे एका पिलर पैकी एक आहे. याचं म्हणणं आहे म्हणजे हे कशासाठी डेव्हलप करण्यात आला? ई क्रांती का इलेक्ट्रॉनिक डिलिव्हरी ऑफ पब्लिक सर्व्हिस. म्हणजे पब्लिक सर्व्हिस जेवढे जास्त होऊ शकते तेवढ्या जास्त इलेक्ट्रिक फॉर्म मध्ये द्यावे. बघा जे मी कीवर्ड सांगत आहे ना फक्त ते कीवर्डच लक्षात ठेवा तुम्ही. जास्त काही लक्षात नाही ठेवलं चालते. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे बघू. महाराष्ट्राचे कोणकोणते आहे? पहिलं जाऊ द्या. बघा महाराष्ट्रानं काय केलं होतं? एक एक्सपर्ट कमिटी लिडरशिप बनवली होती. एक्सपर्ट कमिटी ऑफ लिडरशिप. द पॉलिसी गाईडलाईन फॉर स्टेट कॉम्प्रिहेन्सिव्ह गव्हर्नन्स लेअर वर फॉर्मेड बाय लिडरशिप अंडर द कमिटी चेअरमॅन डॉक्टर विजय भटकर. ई गव्हर्नन्ससाठी जे कमिटी बनवण्यात आली होती त्याचं नाव होतं विजय भटकर कमिटी. कशासाठी होती? ई गव्हर्नन्ससाठी जे महाराष्ट्रानं कमिटी बनवली त्याचं नाव विजय भटकर होतं. सॉरी, लक्षात ठेवता. त्याच्यानंतर आहे बाकी ते एवढं इम्पॉर्टंट नाही. हा हे बघा. त्याच्यानंतर आहे विद्यावाहिनी प्रोजेक्ट. हे काय आहे? म्हणजे कशासाठी आहे? हे एज्युकेशन ट्रान्सफर करण्यासाठी म्हणजे एज्युकेशनचा जो डेटा आहे तो ट्रान्सफर करण्यासाठी. तर कोणत्या सॅटेलाइटच्या थ्रू केले जाते? हे इनसॅट 3B. इनसॅट 3Bच्या थ्रू काय केलं जाते? जे डिजिटल डेटा आहे ते ट्रान्सफर केला जातो स्कूलपर्यंत जो डेटा ट्रान्सफर करण्याचं काम करते तो कोणता सॅटेलाइट करतो? IB-SAT. आणि ते कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत करतो? विद्यावाहिनी प्रोजेक्ट. तर ते आपल्याला विचारलंय विद्यावाहिनी प्रोजेक्ट अंतर्गत कोणती सॅटेलाइट यूज केली जाते? तर इनसॅट 3B. ठीक आहे. त्याचं दुसरं नाव पण बघून घेऊ आपण. विद्यावाहिनी प्रोजेक्टला काय म्हणतो आपण? स्वर्ण जयंती विद्या विकास अंतरिक्ष उपग्रह योजना. त्याच्यानंतर आहे विद्वान कशासाठी आहे? जे वेगवेगळे म्हणजे प्रोफाईल्स आहे, स्किल्स आहे किंवा सायंटिफिक रिसर्चेस आहे हे साठवून ठेवण्याचे काम कोण करतो? विद्वान करतो. विद्वान हे काय? डेटाबेस प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे एका प्रकारचं हे स्टोरेज प्लॅटफॉर्म आहे. जसं आपली मेमरी असते ना तसं काम डेटाबेसचं असतं. म्हणजे डेटा सेव्ह करून ठेवणे. त्याचं नाव आहे विद्वान. आणि काय विद्वान हे कोणता डेटा ठेवतोय? स्किल, अकॉम्प्लिशमेंट, लीडिंग सायंटिफिक रिसर्चेस, अकॅडमिक फॅकल्टी अक्रॉस द इंडिया. त्याच्यानंतर आहे शुद्ध गंगा. हे कशासाठी आहे? जे आपण PhD मध्ये थेसिस देतो
पी-एच-डीच्या टाईमला आपल्याला थीसिस द्यावे लागते. ते स्टोअर करून ठेवण्याचे काम कोण करतो? शुद्ध गंगा. त्याच्यानंतर आहे शिक्षक. A specialized online portal designed by a government to provide free digital learning tool and initiative content for student. म्हणजे डिजिटल कंटेंट देण्यासाठी जो प्लॅटफॉर्म बनवला आहे त्याचं नाव आहे शिक्षक. ठीक आहे, अजून आहे का काही? नाही, बस झालं एवढंच. बाकी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. काही प्रॉब्लेम असेल कमेंट करू शकता. धन्यवाद.